हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सकाळी 8 वाजता धरणाची पाणी पातळी 212.320 मीटर 212.320 मीटर इतकी नोंदवण्यात आलेली आहे। धरणाच्या पूर्ण जलसाठा पातळी ही 214 मीटर आहे। सध्या धरणामध्ये 296 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 76.29% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। जिवंत साठा 163 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 63.92% आहे। पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्याकरता 8 दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरनं उघडण्यात आलेत। त्यातून 314 क्युसेक म्हणजेच 11,089 क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कालव्यातून 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय। बीड जिल्ह्यामध्ये मात्र पावसानं दडी मारली आहे। अनेक गावांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती आहे। शेतकरी हवालदिल झालाय। पावसाअभावी पिकं करपू लागली आहेत। शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करावा, चारा छावण्या सुरू कराव्यात, पिण्याच्या पाण्याकरता टँकर उपलब्ध करून द्यावा आणि गोरगरीब जनतेकरता अन्नधान्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे। केतुरा गावच्या सरपंचांनी या संदर्भात बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। पावसाअभावी शेतकरी, शेतमजूर, पशुपालक तसंच गोरगरीब नागरिकांसमोर गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत। ग्रामीण भागात जनावरांकरता चारा आणि पाण्याची टंचाई जाणवू लागलेली आहे। अनेक गावांमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। परिस्थितीचं गांभीर्य बघत प्रशासनाने तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी सरपंचांनी केली आहे। अन्यथा 4 सप्टेंबरला मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं गेलंय।